लागला का फोन? कळलं का काही? नाही, त्यांनाच लावतेय पण स्विच ऑफ येतोय. आता 4 तास झाले अमृता त्यांना जाऊन, अजूनही काही कळतच नाहीये मला. वाकनीस काकांशी तरी काही कॉन्टॅक्ट झाला का? त्यांचा फोन आला होता, ते गेले तिकडे, पण त्यांना सुद्धा हात सोडत नाहीये. मला कळत नाहीये ती माणसं अशी का वागताय, त्यांनी काय बिघडवलंय कोणाचं? मलाही काही कळत नाहीये ग. जानकी, मी मामांशी बोलून बघू का? त्यांच्या मदतीने काय होतंय का ते. तुझं म्हणणं बरोबर आहे, आपण करू सुद्धा युगंधराबाईंना फोन, पण आत्ता नको. ते बघ, वाकनीस काका, वामन दादा सगळेच जण प्रयत्न करतायत ना. बघू ना काय होतंय ते. आपण काहीतरी करून ठेवायचो आणि उद्योग वाढवून ठेवायचो, बाकी काही नाही. नको, आत्ता नको. ठीक आहे, बघूया आपण थोडा वेळ वाट. अगं, भाऊजींना फक्त चौकशीसाठी बोलावलं, पण भाऊजींनी पोलिसांच्या हाती कुठलेही पुरावे लागू दिले नसते. नाही, आता चौकशी परत सुरू झालीये, पण कुठलेही पुरावे नसल्यामुळे कारवाई पण होणार नाही. आणि मागून शेपूट हलवायला वाकनीस आहेत की काहीतरी खटपट करून भाऊजींना सोडवणार. नाही नाही अहिल्याताई, तसं झालं ना तर फार वाईट होईल बघा. नरसिंह साहेब कुठल्या ना कुठल्या अडचणीत नाही तर पोलिसांच्या कचाट्यात सापडलेच पाहिजे. ते घरात असताना पण जानकीचं काहीही वाकडं करू शकणार नाही. कशासाठी बोलवलं होतं? अपमान, फक्त अपमान करण्यासाठी मला बोलावलं होतं तिथे. एकेकाळी 13 आमदारांच्या गटाचा प्रमुख असलेल्या नरसिंह किल्लेदाराला एखाद्या भुरट्या पाकिटमारासारखा CID ऑफिसच्या दरवाजातल्या बाकड्यावर 8 तास नुसता बसवून ठेवला होता. आजूबाजूला सगळे अट्टल गुन्हेगार होते. मीही त्यांच्यातलाच एक आहे असंच दाखवून द्यायचं होतं त्यांना. 8 तास एकाच जागी बसवून ठेवलं होतं मला. मी जेवण घेऊन येते. सगळ्या भावांना मेल्यात जानकी. मला तर भूक लागू शकत नाही, शांत झोपू शकत नाही मी. मला शांतपणे झोपूच द्यायचं नाही असंच ठरवलंय माझ्या शत्रूंनी. सगळं कारस्थान केलंय माझ्या विरुद्ध त्यांनी. नाहीतर माझी अचानक चौकशी करण्याचं काही कारणच नव्हतं CIDला. आणि चौकशी तरी कसली? फार्स होता तो. दिवसभरात एकही प्रश्न विचारला नाही आणि निघताना मात्र 2-3 फालतू प्रश्न विचारले. काल परवापर्यंत मला सलाम करणार आहे, माझी पाठ वळल्यावर भुंकायला लागले माझ्यावर. नरसिंह किल्लेदार नावाचा कर्तबगार राजकारणी आता संपला. का असं बोलताय तुम्ही? असं काही नाहीये. तुम्ही नका मनाला एवढं लावून घेऊ. जानकी, हा विषय आता इथेच बंद कर. अहिल्याताई, हा माझा भाऊ कान्हा. मी म्हणलं होतं ना गावावर येणार आहे. आणि कान्हा या अहिल्याताई म्हणजे आपले नरसिंह किल्लेदार आहेत ना, त्यांचे लहान भाऊ आहेत वामन किल्लेदार. अच्छा 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 अच्छा. माझा लौकिक सुगंधाने तुमच्या कानावर घातलाच असेल. आपल्या गावात लय फेमस आहे आपण. मी त्याला समजवलंय सगळं. आता आपण काळजी करायची काही गरज नाही. आपण सगळं ह्याच्यावर सोपून आपण निर्धास्त होऊ बघा. ठीक आहे, पण मी नाव नाही कर्तृत्व बघते. आणि याचं कर्तृत्व बघूनच मी ठरवेन याला किती गुण द्यायचे ते. लांबून आलायस ना, थकला असशील, जाऊन आराम कर. याच्या राहण्याचा प्रश्न आहे तो आपण नंतर सोडवू. तोपर्यंत याला तुझ्या रूम मध्ये घेऊन जा. चालेल चला. अरे